खूप अभिमान वाटतो या पत्रकारांचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सज्ज असतात स्वतःची ड्युटी निभावण्यासाठी. मी एवढंच सांगेन की आजच्या पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. तुमचं काम सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आहे, ते नक्कीच तुम्ही पोचवाल अशी मी आशा बाळगते. आणि जे काही काम तुम्ही करताय त्याला मी नेहमी सपोर्ट करत असते, एक नगराध्यक्ष म्हणून आणि प्रशासन म्हणून. मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्ष मॅडम तसेच आमचे सन्माननीय सदस्य हे सगळेच जण तुम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात. तर तुमचं जे काम आहे सत्य लोकांपर्यंत पोचवायचं आणि निर्भीडपणे पोचवायचं, ते काम तुम्ही नेहमीच करत राहा, एवढ्या शुभेच्छा देते आजच्या दिवशी. हो. लेवलला अविनाश देशमुखांना विशेष मी धन्यवाद देतो. गेल्या वर्षी त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केला होता, याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मॅडम म्हटल्याप्रमाणे जे पत्रकार जे आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अशा ह्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा त्यांचं म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांना यथोचित त्यांचा सन्मान करणं आणि ते जे समाजासाठी त्यांचे योगदान आहे त्या योगदानाची दखल घेणं आणि हे काम अमित देशमुख साहेबांनी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला मी असेल, अध्यक्ष मॅडम असतील, उपाध्यक्ष मॅडम असतील, आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. गेल्या 1.5 वर्षापासून मी कोरगाव बदलापूरमध्ये काम करत असताना पत्रकारांचं अतिशय चांगलं सहकार्य मला मिळालेलं आहे आणि इथून पुढेही असं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मी प्रशासक असताना प्रशासकाने मुख्याधिकारी म्हणून काम करत होतो. आता आमचे 50 नगरसेवक, नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपाध्यक्ष मॅडम आहेत आणि मी स्वतः आहे. आम्ही सर्व मिळून बदलापूरच्या चेहरा बघा बदलण्यासाठी किंवा बदलापूरच्या जेवढं चांगलं शेअर करता येईल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू. धन्यवाद. थोडं आपल्या इमारतीचं काम थोडं स्पीड कमी होतं, इंटिरियर कामाचं. आता ते स्पीड वाढवलेलं आहे आम्ही. तुमची वारंवार मागणी आहे, मॅडम सुद्धा माझ्याकडं बऱ्याच वेळा तो विषय आमच्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि निश्चित एक हे 8 ते 10-15 दिवसामध्ये आपण तुम्हाला निश्चितपणे पत्रकार कक्ष उपलब्ध करून देऊ. आज पत्रकार दिनानिमित्त देशमुखांच्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी पत्रकार दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देईन. कायमच तुम्ही समाजाचे चौथे स्तंभ म्हणून मानले गेलेले आहात आणि त्याची भूमिका ही तुम्ही सर्वांनीही अगदी मी म्हणेन चोखपणे बजावत आलेले आहात. कायमच सगळ्यांनीच बदलापूरचे जे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न असू देत किंवा सामाजिक असू देत किंवा समाजातले जे अगदी मूलभूत प्रश्न आहेत, हे तुम्ही सर्वजण अगदी निर्भीडपणे मांडत आलेले आहात. माझी अपेक्षा असेल की यापुढे देखील तुम्ही हे कार्य सुरूच राहाल आणि तुम्ही जे प्रश्न मांडाल त्याचं समर्थन मात्र मी असेन, आमच्या नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा मुख्याधिकारी, जे प्रशासन असेल ते ह्या कामांवरती नक्कीच, प्रश्नांवरती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेन. मी खरं तर आमचे जे आयोजक आहेत अविनाश देशमुखजी यांना मी त्यांचा आभार मानेन, त्यांचं कौतुक करेन की ते कायमच असे समाज उपयोगी किंवा जे दुसऱ्यांना मान सन्मान किंवा पत्रकारांना मान सन्मान देण्याचा जो हा कार्यक्रम आहे ते त्यांनी मागच्या वर्षी आयोजित केलेला, यावर्षीही केला, त्याबद्दल खरंच तुमचे कौतुक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि कायम जो तुमचं सहकार्य जे आम्हाला लाभत आलेलं आहे त्याच्याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद.